लावितान निर्ला लावितान बोटांना त्रास होत असेल ना नंतर होते त्यांना त्यांच्या काहीतरी व्यथा मांडायच्या सांगा. विधवा बायकांचे आमचे हा. झेरॉक्स नेल्यान होऊन तुम्ही बघू शकत असाल पण काहीच ते आलेली का ती जी पाट्या आहेत मच्छी धुवून चाललेल्या आहेत किमान म्हणजे आता एवढी कमी मच्छी आहे तरी 35-40 किलो वजन आहे. हे मच्छी निवडण्याचं काम सुरू आहे आणि ही ज्यांची मच्छी लावून वगैरे झालेलं आहे म्हणजे सगळं बोंबील लावून झाले हा ती सोडे लावायला लागले आता 6वीला गेली बघा. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर. तर आता मी थेट आहे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आणि आत्ता वाजले आहेत जवळपास 12 आणि माझं दुपारी या मे महिन्यात येण्यासाठी एक विशेष कारण आहे. काही दिवसापूर्वी शासनाने आणि हवामान खात्याने एक सल्ला दिला होता की 29 एप्रिल ते 15 मे पर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारी 3 पर्यंत उन्हात उतरू नका. पण जर असं आमच्या कोळी बांधवांनी केलं तर त्यांचं पोट भरू शकेल का? इकडे कष्टाला पर्याय नाही. आणि अगदी हे सगळं करत असताना म्हणजे आत्ता 10वीला असलेल्या आत्ता 8वी शिकत असणारे विद्यार्थी देखील आपल्या आईवडिलांना मदत करत आहे. हा थेट व्हिडिओ छोटासा असेल पण हा थेट ग्राउंड रिपोर्ट अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आहे मी आणि 12 आणि अक्षरशः आता मी जी स्लीपर घातलेली आहेत आणि वाळूतून चालत येताना म्हणजे ती वाळू लागत होती ना, अक्षरशः चटके लागत होते माझ्या पायाला. पण आता या मावशी आहेत, एक मावशी तुमचं नाव सांगा मला. शांतू नाव आहे त्यांचं. आणि आता 12 वाजले, आता त्यांची मच्छी निवडून होते आणि ही निवडून झाल्यानंतर धुणार आहेत आणि धुतल्यानंतर मावशी आता मच्छी पूर्ण लावायला किती वाजणार तुम्हाला? किती वाजतील? आता लागत आली ते लावतायत का? आता सकाळी किती वाजता आले मावशी? 6 वाजता. मग सकाळी नाश्ता वगैरे काही केला का नाही? केला मग आता जेवण? आता जेवणांना जाऊ करू. ऊन किती आहे याची कल्पना पण करू शकत नाहीत आणि त्यामुळे मी हे चित्र जाणीवपूर्वक दाखवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे प्रचंड उकाडा आहे. मला ऍक्च्युली त्या उन्हामुळे त्यांची डोकी आधीच तापली असतील त्यामुळे मी जास्त त्रास देत नाहीत. पण ते कशा पद्धतीने काम सुरू आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बोट गेली का परत? नाही गेली का? आईला लस्सी ठेवायला. अवरे आतमध्ये वारा लागते का? बोंगलाला लागते सुकतान बरं यायला. आता काय 1-2 हजार वरले नाही का? नाही माझं तुम्ही पण बघा तुम्हाला. आता तुम्ही बोंबील लावितान निर्ला लावितान बोटांना त्रास होत असेल ना नंतर होते जेव्हा बेवला झुंबत असेल. काय बसणार इकडे जेवण झालं की जाऊन बनवणार? जेवण आता जेवण बनवणार. जाऊन बनवणार. मग परत आराम किती किती वेळ? आराम 1-2 तास. हा मग परत 3:30 वाजता. हा 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 सगळे ब्लॅक अँड व्हाईट झाले. तू काही का शाळा कॉलेज काय करते? आता 10वीला. कुठल्या शाळेत आहे? आगाशीला का? कुठली शाळा? सेंट जेम्स. नाव काय तुझं? हा मेलविना क्रिस्टोफर जब्बा. मेलविना नाव आहे हिचं आणि आता 10वीला गेले. म्हणजे शहरी भागातल्या मुलांच्या 10वीची तयारी 8वी पासून सुरू होते
आणि हे बघा मित्रांनो 10वीला आहे आणि मे महिन्याची सुट्टी आमच्या मुलांची अशी असते. किती वाजता आलीस तू? सकाळी 7 वाजता. 7 वाजता आली. कंटाळलं नाही ते करायला? ओके, पोट तर भरायला पाहिजे. ही 10वीची आत्ता करंट 10वीला असलेली विद्यार्थिनी सकाळी 7 वाजल्यापासून आणि आता 1 वाजतोय आणि आपल्या घरच्यांना मदत करते. ही मे महिन्याची सुट्टी आमच्याकडे अशी असते मुलांसाठी. या मावशी आहेत आणि हे सगळे उन्हातली हे सगळं कव्हर करताना त्यांना त्यांच्या काहीतरी व्यथा मांडायच्या आहेत. सांगा. विधवा बायकांचे आमचे हा. झेरॉक्स नेल्यान. झेरॉक्स. आधार कार्डचे, पॅन कार्डचे, हा 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 रेशन कार्डचे, हा हा हा. आणि मूर्तीचा दाखला कोणाचा नाही ते हा, हा. त्यांचे समजा जन्माचे हम्म. येणेलं. हा हा अजून आपले या अंगणवाडीच्या बाया त्या हा हा त्यांनी म्हणून दिल्या त्यांजून म्हणजे यांजून गरम पंचायतीवाल्यांजून सांगतील तर ते नेल्यान. नेल्या कवा नेल्या? कव्वच नेल्यान. हा हा म्हणजे काय सांगून नेलंय? कबलती तुम्हाला काहीतरी असं काहीतरी भेटेल असं. मग तुम्ही चौकशी केली की नाही केली? गेलोच ना तिथं आईला गेलतो गरम पंचायती म्हणे आईला अंगणवाडी म्हणे विचारायला. हा 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 तर बरं आमचे बरं फार्म नेल्यान येण्याला ते बरं काय जाईल हा हा. एक फोटो नेलाय तरी किती महिने झाले याला? 2-4 महिने होतील. 2-4 महिने झाले. आणि ती लाडकी बहीण वगैरे येतात का तुम्हाला पैसे? लाडके बहिणीचे पैसेच नाहीत म्हणा. अजून नाही घेतले? अजून झालं नाही माझं ते. हाय माझे मेरे सगळा पुरावा. हा हा म्हणजे कुणी कला ते- नाही दिलं? ते बोलते बंद जायले बोलते. म्हणजे एकदम नाही तुम्हाला? एकदम नाही. म्हणजे बघा मित्रांनो, आणि तुम्हाला ती विधवा निराधार वगैरे येते का? काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे जिकडे गरज आहे तिकडे मदत पोहोचत नाही. पोहोचत म्हणजे नाही. बघा हे सगळं ग्राउंड रिपोर्ट आहे हा. मग? आणि बघा वय काय तुमचं? 70 झालं का? नाही 65 65. 65 नाही मिले. हा 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 चालेल. म्हणजे ह्या व्यथाही आहे त्यांच्या. म्हणजे मरमर मरतायत आणि खऱ्या अर्थानं जिकडे गरज आहे त्यांना काय नाही त्यांना पोहोचतच नाही. पोचतच नाही. सर्व एवढ्या उन्हात तेवढी शीतलता, सर्व त्याचा शिडकावा. तुम्ही गावाला कधी जातात? पावसाळ्यात. मग किती दिवस? 1 महिना. मग आपल्या गावातल्या लोकांना कधी नेलं की नाही? इकडे शाळेमध्ये. ओके ओके असं असं. तू कुठल्या शाळेत जाते का? सेंट जेम्सला का? ओके. या ताई आहेत ज्यांना म्हणजे पेहरावराहून आम्ही काठेवाडी म्हणतो. अगदी लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहोत त्यांना. तर आपल्या अर्नाळ्यामध्ये किती वर्ष झाली तुम्हाला? ओके ओके. आणि आता गावाला जातात का तुम्ही? गावाला जातात? मग नेणार का मला गावाला? जाफराबादला ना? नक्की येऊ. म्हणजे ह्या ही जी पाट्या आहेत मच्छी धुवून चाललेल्या आहेत, किमान म्हणजे आता एवढी कमी मच्छी आहे तरी 35-40 किलो वजन हे सहज असू शकेल. ह्या आजी किमान 70 वर्षा तरी असाव्या. आणि 12.5चं आणि हे मे महिन्यातलं प्रचंड ऊन तुम्ही बघू शकत असाल. पण काही नाही, ती तिच्या दुनियेत व्यस्त आहे. म्हटलं ना की कोळी माणूस फक्त झगडणं, संघर्ष. अगदी भूकेची पर्वा न करता सगळे प्रत्येकजण पोटाला चटके लागल्यानंतर उन्हाचे चटके काय, मग काही करावं लागतं. चला पुढे जातो अजून. हे जे फडकं आहे त्याच्या खाली जो आडोसा आहे. तुम्हाला काय एवढा लेट झाला? अजून एवढ्या लागल्या? जास्ती आलेली का? हे सगळं एकीकडे मच्छी निवडण्याचं काम सुरू आहे. हे मच्छी निवडण्याचं काम सुरू आहे आणि ही ज्यांची मच्छी लावून वगैरे झालेलं आहे, म्हणजे सगळं बोंबील लावून झाले, मांदेली लावून झाल्यानंतर
जो कोलंबीचा जो छोटा प्रकार असतो याला टोसलाही म्हटलं जातं आणि ही कोलंबी आणि हे सोड्यांचं काम सुरू आहे. आणि सोड्यांचा भाव काय जास्त म्हणजे हा जर टपच्या टप असेल तर हा टप सोलून काढल्यानंतर लिटरली एक छोट्या टोपले एवढे सोडे तयार होतात आणि आधी सुकल्यानंतर त्याचं वजन अजून कमी होतं. आणि ही प्रोसेसच जवळपास 3-4 दिवसांची असते आणि मला वाटतं की त्यामुळे कदाचित सोड्यांचा भाव जास्त असतो. आणि अर्नाळ्यात कधी फसून सोडे दिले जात नाही आणि अर्नाळ्यात तुम्हाला चांगलेच सोडे मिळतात. पण हे सगळं करण्यामागे किती यातना होत्या ते तुम्ही बघू शकत असाल. तर सगळं पोचवण्याचा आहे प्रयत्न करतोय. वेट ये जागा जा जा. काय आता जेवण किती वाजता? जेवण झालंय की मग आता इथून जाऊन बनवणार? अरे बापरे, आता 12:30 तर वाजले. मी यायला सुलने यायला मी मानांकन काही यायला हा मला पाठवाचा कोणा नाही. तुम्ही कवऱ्या निमरण काम करता जायला जेवण जायला. मग तुम्ही काय त्रास घेता कवरा त्रास घेता मग पहिला माझ्या स्लीपर म्हणणे वाळू लागते ते चटके लागतात माझ्या पायाला. तुम्ही यायला उभे आहात हा मग पण पोटभर असेल चटके खावायला लागतात हा मग माझं जेवण घरी जाऊन बनवणार. प्रत्येक जण कामात व्यस्त आहे. ही सगळी ओलांड तुम्हीच लावली का पूर्ण? मग आता किती वेळ लागतो एवढी लावायला? म्हणजे 8 वाजता लागलेलं त्या लावायला. मग आता 12:30 वाजले. मग सगळं उभं राहूनच त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही त्यांच्याशी. फक्त किती सकाळी 6 वाजता आलेत? सकाळी 6ला. काय जेवण नाश्ता झाला? चला मग आता जेवण करा. या उन्हाचा त्रास होतो का नंतर? तुम्हाला त्रास होतो की नाही? काय होतो? काय त्रास? 10 दिवस उरले शेवट पर्याय नाही. 1-2 जार येते नाही ते. बरोबर बरोबर. कोणाला? ही सगळी घरातली छोटी छोटी मुलं दिसत असतील. नको म्हणतात मला व्हिडिओ मध्ये पण बघा ही छोटी मुलं बघा. मी मुद्दामून आलो 12-1 वाजता. मला यायचं होतं. एवढ्या उन्हामध्ये कशी कामं करतात ते मला बघायचं होतं. हा 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 हा. सगळं प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. तुम्ही काय डोक्यावर फडके वगैरे नाही बांधत? टोपी वगैरे नाही जमत? पण त्रास नाही का होत उन्हाचा? नाही जमत. मावशी वय काय झालं तुमचं? ओ मावशी वय काय झालं? हा 50 काय माये 50 वाला आलं?
50 तू 60 तू क्रॉस नाही केले तू. हा मग इकडे बोंबली टाकलेली आहे. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. हा जो याला फडकं म्हणतात आणि हे सगळं म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने मच्छी सुकवली जावी ही मांदेली टाकलेली आहेत. आणि बोंबलाचा अगदी छोटा प्रकार ज्याला बोंबली म्हटलं जातं. आणि ही कधी टाकली होती? सकाळी. मग झाली सुकळी तयार झाली? म्हणजे झाली एकदम सुकली का परफेक्ट? तर इकडे भर उन्हात या ओलांडीवर बोंबील लावताना आपल्या काही भगिनी दिसत आहेत. किती वाजता आलात तुम्ही इकडे आता मच्छी करायला? आम्ही सकाळी 6 वाजता येतो. 6 वाजता. दुसऱ्या काही स्त्रिया 5 ला पण येतात. 5 ला येतात. हा. मग आता नाश्ता वगैरे केलाय की नाही? हो, नाश्ता झाला 10 वाजता. हा हा. आता स्वयंपाक बाकी आहे. आता हे मग करून जातील नाश्ता तेव्हा. घरून बनवला की दुकानातून? दुकानातून जाणार, घरी जाणार कुठे? मग आता जेवण बनवायला कोण आहे घरी? कोण नाही. आता मिस्टर आता गेलेत घरी. हा. आता मी जाईल तेव्हा स्वयंपाक बनवेल. मग जेवणार किती वाजता? जेवण 2 वाजतातच. रोजचं आता हे आहे, एवढं रोजचं रुटीन आहे. उन्हामध्ये काम करतात तुम्ही, या उन्हाचा त्रास होतो की नाही? होतो, भरपूर होतो. गरमी भरपूर, म्हणजे इकडे आता वाऱ्यावर काही नाही वाटत खाली, हा, हा. पण जेव्हा वरती आम्ही लावतो ना हा, हा, हा. तेव्हा भरपूर त्रास होतो. कारण की गरमीने अक्षरशः ना हा, हा. हालत बेकार होते. ओके. काय डॉक्टर कडे जायचे प्रसंग येतात की नाही? हा, ते तर आहेतच. हा. गरमीमुळे रॅशेस पण होतात, ओके. डोकं पण दुखते. होतं, आता काय करणार, धंदाच तो आहे तर करायला पाहिजेच ना. कधी चक्कर वगैरे कधी आलेली? हा, येते कधी कधी येते, डोळ्याखाली काळोख येतो. चला, तुम्ही बघू शकत असाल किती उन्हामध्ये हे काम सुरू आहे. आता 12:30 वाजलेले आहेत. चला, धन्यवाद. किती वाजता आलात तुम्ही? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 ला. मग आता जेवण वगैरे करायचं जेवण जाऊन करणार? नाही, गेले सासू बनवायला. ओके ओके. मग त्या पण आलेल्या मच्छी करायला? हा, आता गेले. किती टप आलेली मच्छी? 6 टप्पे. 6 टप. 4. 4. मग यंदा काही वेलन तरी आहे की नाही? आता काय बोंबलाला काय भाव चालू आहे सध्या? सुके बोंबील मुलाला काय माहित नाही, मी शेकड्यावर नाही. शेकड्यावर आपल्या टोपल्यावर. हा. इकडे पण कोलंबी सोडण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये पोरगी कितीला आहेस? नाव काय तुझं? आ? सेरेना. सेरेना. ओके. मग कुठल्या शाळेत जाते तू? सेंट पीटर इंग्लिश स्कूल. कितवीला आहेस तू आता? 6 स्टँडर्डला. रिझल्ट लागला? 6 स्टँडर्डला गेलीस की? गेली. ओके. मग हे सगळं तुला जबरदस्तीने आणतात तिकडे की स्वतःहून येते तू? आ? कशाला येते? खेळायचं ना? हा? ती सोडे लावायला लागले, आता 6वीला गेली बघा. म्हणजे आमच्या कोळीवाड्यातील छोट्या मुलांना ही 1-1 रुपयाची किंमत काय असते या कष्टामुळे कळते. हा? मग आमचा धंदाच आहे ना तो. मग नाही, म्हणा तर बीजी लोक सांगतात बारची. आता सांगते आम्हाला माहिती आहे तुमचे कष्ट कवरे, आता भाव नाही घरी सांगते. पहिलं त्यांना जाताना धरून आरताना बस काय करायला लागते ते नाही माहिती. काय माहिती आहे? हा मग काय वादळ पाणी करायला काय ना, आपली लोक काय मेहनत करताना ती पोचली पाहिजे की लोक निदान भाव करताना ते त्यांना कळलं पाहिजे. हा हा हा. मग आता मित्रांनो बघा, मी मगाशी पण तुम्हाला सोडे दाखवले आणि आता 1-1 करून ताई काढतायत. आणि सोड्यांचा भाव काय जास्त, म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा सोलायला बसायचो आम्हाला 1 रुपया 2 रुपये दिला जायचा. पण ते सोडे सोलल्यानंतर जेवायला बसायचो ना आम्ही, आणि आमचं जेवण तिखट असायचं आणि ते जेवताना आमचे म्हणजे हात पण झोंबायचे. आणि लिटरली हे सोडे सुकवण्यासाठीच 1-2-3 दिवस जातात आणि 1-1 करून ताई ते वेचतात. आणि मी वारंवार सांगित की अर्नाळ्यात सोडे देताना कधीही फसवलं जात नाहीत. म्हणजे अर्नाळ्यात तुम्ही अर्नाळ्यातून डोळे मिटून सोडे घेऊ शकता. हा, बाकी ठिकाणी मुशीचं मांस घेऊन आणि साच्यामध्ये बनवून दिले जातात. पण आमच्या अर्नाळ्यात असे प्रकार नाही होत.
म्हणजे ह्याची मी 100% खात्री देतो. काय नाश्ता झाला? जेवण जेवायचंय घरी जाऊन. हा आला खरंच येईन आता पुढच्या वेळी नक्की येईन. नाही आता मला नाही 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 नक्की आता वडापाव घेऊनच येईन, नाश्ता घेऊन येईन. कधी येणार आता? चालली घरी उद्या घेऊन ये. हा नक्की. मित्रांनो माझी त्वचा दिसते तुम्हाला जरा उन्हाने रापलेली दिसते. म्हणजे फक्त अर्नाळा ते विरार हा प्रवास किंवा एखाद्या व्हिडिओ निमित्त बाहेर येऊन जाऊन असेल, पण गेल्या 15 दिवसात म्हणजे या रणरणत्या उन्हाने माझ्या त्वचेवर परिणाम झालेला आहे. आणि खास मग त्यासाठीच मी आज आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर उतरलो आणि मग आमच्या कोळी भगिनी किंवा बांधव या रणरणत्या उन्हात कसं काम करत असतील हे तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि हे सगळं कव्हर करत असताना काही व्यथाही जाणवल्या. अगदी तुम्ही 8वी 9वीच्या मुली असतील की ठीक आहे, इतर मुलं सुट्टीच्या दिवसामध्ये मस्त फिरायला जातात कुठल्या तरी ठिकाणी वगैरे. आणि एक मावशी तर लिटरली म्हणाली की 3-4 महिन्यापूर्वी आमच्याकडून कागदपत्र नेली आणि काही भरपाई येणार होती, काहीतरी मिळणार होतं, तेही मिळालं नाही. आणि चक्क मला आश्चर्य वाटलं की लाडकी बहीण योजना त्या मावशींना माहिती नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थानं जी मदत पोचायची ती पोचतच नाहीये. आणि मित्रांनो आज हा या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे की 12 ते 3 पर्यंत सगळे कार्यरत असणारे आमच्या कोळी भगिनी हा संघर्ष म्हणजे शब्दच नाहीयेत. आणि हा संघर्ष कसा वाटला हे आम्हाला तुम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच कोळी समाजाविषयी असेल किंवा आपल्या बाजूला नांदणाऱ्या सगळ्या लोकसंस्कृतीविषयी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.